विकसित भारत अभियान अंतर्गत ब्लूथॉन 2025 आम्ही हा एक शेताविषयी एक प्रकल्प तयार केला आहे। आम्ही संत तुकाराम महाराज विद्यालय कंकरवाडी तालुका रिसोड जिल्हा वाशिम इयत्ता 9वी व 10वीच्या मुली आहोत। माझे नाव सानिका मुंडे। माझे नाव ऋषिता मुंडे। माझे नाव वैष्णवी। माझे नाव कल्याणी। माझे नाव अक्षरा मुंडे। आमच्या शाळेचे प्राध्यापक अध्यक्ष श्रीकृष्ण ढेकळे सर, तसे प्राचार्य साहेबराव जाधव सर आणि आमचे मार्गदर्शक श्री मदन खांजोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रकल्प तयार केला आहे। आमची थीम आहे। आमची समस्या आहे शेतात साचणाऱ्या पाण्यामुळे पिकाचे नुकसान। काही लवणाच्या जमिनी पावसात पाऊस पडून गेल्यानंतर 8 ते 10 दिवस पाणी साचून राहते। याचप्रमाणे पुराचे पाणी देखील शेत जमिनीत कित्येक दिवस वसरत नाही। यामुळे शेतात असणारे पीक जास्त काळ साचून राहिलेल्या पाण्यामुळे टिकून राहू शकत नाही। यामुळे सरतात व पीक नष्ट होऊन जाते व शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत पाण्यात जाते। ही समस्या अनेक शेतकऱ्याच्या बाबतीत घडत आहे। यामुळे शेतीच्या उत्पन्नात मोठी घाट होऊन दिसू येते। या समस्येवर उपाय। शेतात साचलेल्या पाण्यामुळे पीक नष्ट होत आहे। समस्येचे निरीक्षण करताना असे आमच्या लक्षात आले आहे की ज्या ठिकाणी शेतजमीन लवणाच्या आहे किंवा खोल दरीच्या आहेत, जमिनीतून पाण्याचा निचरा न होता पाणी कित्येक दिवस तसेच साचून राहिल्यामुळे पिकाचे नुकसान होते। या समस्येवर उपाय म्हणून आम्ही शेत जमिनीतून पाण्याचा निचरा करणे यासाठी वॉटर स्टार प्रोजेक्ट एक मॉडेल तयार केले। स्टार या आकाराचे साधारण 8 ते 10 फूट खोल आणि 5 ते 6 फूट रुंदीचे खोल खोदले आहेत। यापैकी एक नाला आपल्या शेताजवळच्या नदीत किंवा ओढ्यापर्यंत खोदत न्यायचे आहे। या खोदलेल्या सर्व नाल्यांना आपल्याला खालील मोठ्या आकाराचे दगड भरायचे व त्या दगडांना वर 1 ते 2 फूट जाडी वाळूचा थर भरायचा आहे। दगड व वाळू भरत असताना नाल्यावरील बाजूचे जवळपास 3 ते 4 फूट रिकाम्या ठेवायचा आहे। रिकाम्या ठेवलेल्या नाल्यात आपल्याला शेतातील माती भरायची आहे, जेणेकरून ही जमीन आपणास पीक लागवडीसाठी आयसात उपयोगात आणता येते। आता आपल्या शेतात स्टारचा आकाराचा एक भूमिगत झरा तयार करायचा आहे। या भूमिगत झऱ्यामुळे शेतात कित्येक दिवस साचणारे पाणी काही तासात निचरा होऊन जवळच्या नदी किंवा ओढ्यात जाऊन मिळते, अथवा शेतात जर विहीर असेल तर त्या विहिरीस पुनर्भरण देखील या प्रकल्पाद्वारे होते। स्टार आकाराचे नाले असल्यामुळे शेतातील संपूर्ण पाणी निचरा होण्यास मदत होते। हा प्रकल्प खर्चिक असला तरी यामुळे शेतकऱ्याचे आजीवन कालावधीसाठी सुटू शकते, तसेच शासनाच्या विविध योजनेमधून बनले जाऊ शकते, जसे की रोजगार हमी इत्यादी शेतकऱ्यांना लाभ होतो। शेतकरी आहे अन्नदाता, तोच आहे देशाचा खरा भाग्यविधाता।